तर नमस्कार मित्रांनो, आज आलो मी हदगावमध्ये। तुम्हाला माहिती आहे हदगाव शहर जे की आपल्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। इथं आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये जायचं होतं आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं रक्तदान शिबिर आहे। तर त्या शिबिरामध्ये जाऊन आपल्याला ब्लड द्यायचं होतं, म्हणजे आपल्याला त्या शिबिरामध्ये जाऊन रक्त द्यायचं होतं। चला तर मग आपण पाहूया। आता आलो भावांनो, मी सरकारी दवाखान्यामध्ये आलो आणि मला रक्तदान करायला जायचं होतं आणि तुम्हालाही दाखवा म्हणलो रक्तदान केल्यानं फायदा होते की नुकसान होते हे तुम्हाला डॉक्टरांकडून माहिती विचारावं म्हणलो आणि तुम्हालाही तेवढीच माहिती होते बाबा। कारण भावांनो तुम्हाला माहीतच आहे, बरेच जण रक्तदान करायला भीतात, घाबरतात। त्याला वाटते रक्तदान केलं की मला काय होते की। भावांनो तुम्हाला काय बी होईना, ते डॉक्टर सांगते आपल्याला सगळी माहिती। चला मग पाहूया रक्तदान केल्यानं आपल्याला फायदा होते की नुकसान होते। उलट मला तर वाटते भावांनो आपण रक्तदान केलं तर उलट फायदा होते। चला तर मग आपण पाहूया। तर नमस्कार मित्रांनो, आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो। या ठिकाणी पहा रक्तदान शिबिर चालू आहे आणि रक्तदान केल्याच्या नंतर काय काय फायदे होतात हे आपल्याला डॉक्टर साहेब सांगतीलच। त्याआधी भावांनो हे पहा, या ठिकाणी रक्तदान चालू आहे। उपजिल्हा रुग्णालय हदगाव या ठिकाणी, तसंच TH ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। तर या ठिकाणी बऱ्याच रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं असून मित्रो, या ठिकाणी एक मी समाजापर्यंत एकच आव्हान सांगू इच्छितो की जे आपण रक्तदान केल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारची कमजोरी किंवा काही होऊ शकत नाही। हा न्यूनगंड प्रथमतः बाहेर काढला पाहिजे। आज तुम्ही जर रक्तदान केला तर तुम्हाला नवीन पेशी आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो। हृदयाच्या बिमारी किंवा कोलेस्ट्रॉल असतील किंवा कॅन्सरसारखे आजार असतील, या गोष्टीवर रक्तदान केल्यामुळे नियंत्रित राहते। तसेच रक्तदान कोण करू शकते, तर रक्तदान वयवर्ष 18 ते वयाच्या 65व्या पर्यंत निरोगी व्यक्ती जे असेल ते रक्तदान करू शकतात त्या ठिकाणी, आणि त्यांना कोणतेही आजार नसलेला पाहिजे अशी व्यक्ती वर्षातून कमीत कमी 4 वेळेस रक्तदान करू शकतो। आपण या जनतेला आवाहन करू सांगतो की समाजाने पुढे येऊन, नवतरुणांनी पुढे येऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतील, जयंतीनिमित्त असेल किंवा वेगवेगळ्या समारंभ असतील किंवा यात्रेच्या निमित्ताने असतील, असे एक नवतरुणांनी रक्तदान शिबिर ठेवून एक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करावे। तुमच्या रक्तदान शिबिर ठेवल्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचवतात। उदाहरणार्थ डिलिव्हरीची माता असेल, त्या डिलिव्हरी आलेली माता म्हणजेच त्या ठिकाणी 2 आईचा आणि बाळाचा पण तुमच्या या ठिकाणी प्राण वाचू शकतो। थॅलेसेमियासारखे रुग्ण आहेत आपल्याकडे, जवळपास 150 ते 200 थॅलेसेमियाचे आपल्या जिल्ह्यामध्ये रुग्ण आहेत। त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती होत नसते। अशा वेळेस जे रक्तदाते आहेत, जे त्यांनी रक्तदान केलं, अशा थॅलेसेमियाच्या रक्ताला त्यांचं प्राण वाचवण्यास मदत होते। दुसरीकडे अपघात असतील, अचानकपणे कुणी ठिकाणी अपघात झाली तर अशा वेळी नातेवाईक कोणी जवळ नसते त्यांच्या, अशा वेळेस सुद्धा ते तुमच्या रक्ताची त्या ठिकाणी आवश्यकता असते। तर तुम्ही अशा प्रत्येक या नवतरुण पिढीला, या समाजाला मी सांगू इच्छितो की आपण रक्तदान शिबिर ठेवून अशा पद्धतीनं रक्तपेढीला सहयोग करावा। धन्यवाद। तर भावांनो तुम्ही ऐकलंच असं साहेबांनी सांगितलं, जर एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही रक्तदान करा, ते आपल्यासाठी चांगलं राहते आणि आपल्या रक्तामुळं एखाद्याचा प्राण वाचू शकते, हेही साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि रक्तदान कोणता व्यक्ती करू शकतो, ज्याचे वय 18 वर्ष आहे आणि त्याचं वजन 50 किलो कमीत कमी आहे, म्हणजे 50 किलोच्या वर वजन असायला पाहिजे आणि त्याचं वय 18 वर्षाच्या वर असायला पाहिजे, तो व्यक्ती रक्तदान करू शकतो। तर भावांनो तुम्हाला माहितीच आहे, साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की रक्तदान केल्याच्या नंतर नेमकं कोणता फरक पडतो, रक्तामध्ये वाढ होते आणि बरंच काही त्याच्यामध्ये म्हणजे आजार वगैरे असतील त्याची कमतरता भासायला लागते। आणि दुसरी गोष्ट, आपण जर रक्तदान केल्याच्या नंतर ज्याला आपण रक्तदान केलं पुढच्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि रक्तदान केल्याच्या नंतर खूप काही होऊ शकतं, अशी संपूर्ण माहिती आपल्या साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आपल्याला मोलाचा वेळ त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद।
भावांनो, इथं येऊन आपण रक्तदान केलं आणि रक्तदान केल्याच्या नंतर तुम्हाला एक दाखवण्या म्हणजे आपलं हादगावचं हॉस्पिटल दाखवण्याची संधी भेटली आणि आता आपल्या हादगावचं सरकारी हॉस्पिटल कशा प्रकारे आहे बाहेरून थोडासा नजारा मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे आहे भावांनो सरकारी दवाखान्याचं मेन गेट, उपजिल्हा रुग्णालय हादगाव, जिल्हा नांदेड. इथून आपल्या सगळ्याची इथं मध्ये एंट्री होते, म्हणजे सुरुवात इथं जाण्याचं मेन गेट हेच आहे. आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवा म्हणलो भावांनो, नंबर 1 असं दिसू लागलं, सगळ्या चकाचक एरिया दिसू लागला. पहिलं तेवढं काय नव्हता भावांनो, आता बराचसा बदल झाला. खूप काही दवाखान्यात नवीन नवीन चकाचक सगळं दिसू लागलं. आणि इथं पहा नंबर 1 झाडं, हिरवेगार झाडं दिसू लागले. तुम्हाला तर माहीत आहे, जिथं हिरवगार वातावरण दिसते तिथं असं भारी वाटते भावांनो, कारण हिरवगार मस्त दिसायला म्हणलं ना चांगलं वाटते. इथं ॲम्ब्युलन्स उभी होती आणि तिकडे एक ॲम्ब्युलन्स उभी होती. चला गड्या म्हणलो तुम्हाला दाखवा म्हणलो, बाहेरूनच का होईना. आणि बाजूला भावांना ॲम्ब्युलन्स आहे, ही आहे ॲम्ब्युलन्स. आणि इथं नातेवाईकाच्या गाड्या म्हणजे ज्याला पेशंटला भेटण्यासाठी आले असतील ते सर्व नातेवाईक इथं होते आणि त्यांच्या गाड्या इथं लावून होत्या. आणि ते समोर जात असताना भावांनो, आणि तुम्हाला दाखवा म्हणलो, चला गाड्या बाहेरूनच का होईना जरासं तुम्हाला दाखव आपला सरकारी दवाखाना कसं आहे. आणि इथं आलो भावांनो, आणि इथं लहान लहान लेकरं खेळू लागले होते आणि मस्तपैकी खेळू लागले होते. चला गड्या म्हणलो तुम्हाला दाखवाव. आणि इथं आल्याच्या नंतर भावांनो खूप चांगलं वाटलं, दवाखाना एकदम चकाचक दिसला. आणि तुम्हाला तर माहीत आहे सरकारी दवाखाना म्हणलं की कसा राहते. आणि नंबर 1 दवाखाना दिसू लागला भावांनो. आणि हे एक गेट आहे, इथून एक एंट्री होते आणि पलीकडे तुम्हाला आधी दाखवलं ते एक गेट आहे. हे 2 गेट आहेत भावांनो समोरून एंट्री करायला आपल्याला. आणि हे आहे इथला सरकारी दवाखाना नंबर 1. तर भावांनो तुम्हाला तर माहीतच आहे, आपण या हॉस्पिटलमध्ये आलो जे की आपल्या सरकारी हॉस्पिटल आहे. आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागं दिसत असेल, हे आपले छोटे छोटे लेकरं जे असतात ते व्यायाम करण्यासाठी त्याला काही साहित्य दिलेलं आहे. हे पहा अशा प्रकारे तुम्हाला तर माहीतच आहे. दुसरी गोष्ट भावांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.